हरिओम. सगळ्यांचं भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. 27व्या श्लोकाची आपल्याला उजळणी करून आज 28व्याला जायचंय. 6व्या अध्यायात सुरुवात आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। 27वा श्लोक आधी म्हणूयात. अश्विनी, तू गीतेचा श्लोक म्हण. संजना, तू म्हणतेस का गीताईचा? प्रशान्तमनसं येन योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्। विकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम। प्रशांत मनसम अकल्मषम शांतरजसम ब्रह्मभूतम एनम योगिनम ही उत्तमम सुखम उपैती. याचं मन प्रशांत म्हणजे प्रकर्षाने शांत झालं आहे. जो कल्मश म्हणजे कल्मशरहित म्हणजे पापवृत्ती रहित झाला आहे, त्याचा रजोगुण शांत झालेला आहे आणि जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, अशा या योग्याला निश्चितपणे उत्तम सुख म्हणजे आनंद प्राप्त होतो. तर ज्याला उत्तम सुख प्राप्त होतं, म्हणजे हे उत्तम सुख प्राप्त होणं हे आधीच्या 3 श्लोकामध्ये सांगितलेल्या योग प्रक्रियेचं फळ आहे, फलित आहे. की त्याच्यातनं काय साधतं, तर योग्याला उत्तम सुखरूपी फळ हे प्राप्त होतं. आता हे 27 आणि 28 या दोन्ही श्लोकांचा विषय हाच आहे. त्या सुखरूपी फळाचं वर्णन आणि सुखरूपी फळ मिळवणाऱ्या योग्याचंही वर्णन, असं दोन्ही आहे. योग्याचं पुन्हा पुन्हा वर्णन केलंय. ते त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्या कानावर पडाव्यात आणि त्या आपल्या कानातून मनात झिरपाव्यात अशी त्यांची अपेक्षा असणार आहे. त्याशिवाय इतक्या वेळेला प्रशांत हा शब्द सुद्धा खूप वेळेला आतापर्यंत पाहिलाय आपण. तर त्या योग्याचं वर्णन 4 विशेषणांनी केलेलं दिसतं. प्रशांत मनसम, शांत रजसम, ब्रह्मभूतम आणि अकल्मषम. आणि आपण त्याच्यातला संबंधही बघितला होता की ब्रह्मभूत होण्यासाठी प्रशांत मनस होणं गरजेचं आहे आणि शांत रजस आणि अकल्मष झाल्याशिवाय प्रशांत मनस ही स्थिती येणं शक्य नाही. तर ब्रह्मभूतापासून आपण सुरुवात केली होती, कारण ते ध्येय आहे. ब्रह्मभूत होणं हे सगळ्या योग प्रक्रियेचं उद्दिष्ट आहे आणि तेच मानवी जन्माचं सुद्धा तेच परमोच्च ध्येय कुठलं असेल तर ब्रह्मभूत होणं हेच आहे. हे ध्येय सगळ्यांना माहिती असेल असं नाही, पण आता योग प्रक्रियेवर आधारित संपूर्ण हा ध्यानयोग आहे. त्यामुळे जे योग मार्गाला लागलेले आहेत त्यांना तरी ते ध्येय निश्चितच सुस्पष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ब्रह्मभूत म्हणजे काय, तर स्वरूपाशी तदाकार होणं, आत्म्याशी तदाकार होणं. तेव्हा आपण बघितलं होतं की ब्रह्म, आत्मा, स्वरूप हे सगळे एकाच परमतत्वाचा निर्देश करणारे वेगळे वेगळे शब्द आहेत. तसंच 25व्या श्लोकामध्ये आत्मसंस्थम मनःकृत्वा असा जो उल्लेख येतो ते म्हणजेच ब्रह्मभूत. मनाला आत्मसंस्थ करून ठेवणे म्हणजेच ब्रह्मभूत होणे. तसंच 5व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामधली पण आपण बघितली होती की कशी सारखीच गोष्ट वेगळ्या शब्दात सांगितलेली आहे, तेही आपण पाहिलं होतं. आणि मग नंतर आपण प्रशांत मनसचा विचार करायला सुरुवात केली होती, कारण प्रशांत मनस योगीच हा ब्रह्मभूत होऊ शकतो. ज्याचं मन अतिशय प्रकर्षाने शांत झालेलं आहे तो प्रशांत मनस. आता ध्यानयोग प्रक्रियेमध्ये चित्तवृत्तींचा निरोध किंवा वृत्तींवर नियंत्रण ठेवणं आणि विशिष्ट प्रकारच्या वृत्तीच फक्त चित्तावर राहू देणं आणि ध्यान प्रक्रियेशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा पूर्वकाळातल्या भूतकाळातल्या काहीतरी स्मृतीरूपी वृत्ती किंवा भविष्य काळातल्या कल्पनारूपी वृत्ती
या पूर्णपणे थांबवणं असा सगळा प्रयत्न चालू असतो. त्यामुळे मन प्रशांत करण्यासाठी काय करावं लागतं, तर आधी चित्तामध्ये अशा खरं म्हणजे कुठल्याच वृत्ती नकोय, पण ज्ञान प्रक्रियेशी संबंधित वृत्ती एक वेळ थोड्या वेळासाठी चालतील आणि काही प्रमाणात चालतील, त्याही नंतर शांत होणंच अपेक्षित आहे. तर हे सगळं होण्यासाठी निश्चयपूर्वक विवेकाने वृत्ती आवरणं, मंत्रांचं सहाय्य घेणं आणि सगळ्यात मुख्य याच्यावर खूप भर त्या काही श्लोकात आणि पुढच्याही काही श्लोकामध्ये आहे, होता आणि असणारे, ते म्हणजे आत्मसंस्थ करणे, केंद्रित करून ठेवणं असं. आणि ती गोष्ट सजगतेने भानावर राहून प्रयत्नपूर्वक साधणं, हे 3 मुख्य उपाय आहेत त्याच्यामधले. त्यामुळे जसा जसा हा प्रयत्न सक्सेसफुल होत जातो, तसतशा वृत्ती शांत होत जातात. त्यामुळे चित्त शांत, वृत्ती कमी झाल्यावर चित्त शांत झाल्याचं फिलिंग आपोआप, ती जाणीव निर्माण होते आणि चित्त त्याचा अनुभव पण घेतं, की आधी अशांत होतं, मग आता थोडं शांत झालं, मग आता अधिक अजून शांत झालं, आता कुठल्या वृत्तीच नाही राहिल्या. त्यामुळे ही शांतीची जाणीव, जी की शांतीचं प्रमाण आणि त्याची जाणीव, हे चित्त एका सूक्ष्म अंतःकरण वृत्तींच्या सहाय्याने याला ती जाणीव होत असते. पण एकदा का ते पुढे खूप शांत होऊन, म्हणजे प्रशांत होऊन आत्मस्वरूपाशी तदाकार झालं, की मग त्या त्या शांतीचा तो आढावाही घेत राहते. तीही जाणीव पूर्णपणे त्या आत्मतत्वामध्येच विलीन होऊन जाते. तेव्हा त्या अवस्थेला प्रशांत मनस असं म्हणतात. आणि याच्यासाठी शांत रजस आणि अकल्मष हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर शांत रजस म्हणजे जेव्हा रजोगुण शांत झालेला आहे. कारण रजोगुण काय करतो, सर्व वृत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती निर्माण करून चंचलता निर्माण करणं, हे रजोगुणाचा स्थायी भाव आहे. आपण बघितलं, रजोगुणाबरोबर कुठल्या कुठल्या वृत्ती वाढतात, तर स्वार्थ वाढतो, लोभ वाढतो, उपभोग प्रवृत्ती, स्पृहा, तृष्णा आणि आसक्ती. आणि या सगळ्या वृत्ती जर बघितल्या, तर त्या चित्ताला अशांत करणाऱ्याच वृत्ती आहेत. आणि मग म्हणून शांत रजसम हे पद काय सांगतं, की रजोगुण हा कसा आहे, क्रियात्मक आहे. तर क्रिया प्रत्येक वेळेला शारीरिक पातळीवरतीच घडली पाहिजे किंवा घडते असं नाही. शारीरिक पातळीवरची क्रिया, मानसिक पातळीवरची क्रिया आणि बौद्धिक पातळीवरची सुद्धा सूक्ष्म क्रिया पूर्णपणे शांत झालेली आहे, असं हे पद सांगतं. शांत रजसम ह्या सगळ्या क्रिया, अगदी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवरच्या क्रियांची सुद्धा गरज असते. कारण रजोगुणाचं, आपण ज्या बाकीच्या वृत्ती बघितल्या अशांत करणाऱ्या, त्या रजोगुणाचे निगेटिव्ह किंवा नकारात्मक पॉइंट आहे. पण क्रिया करणं, कर्म प्रवृत्ती, हे त्याचं मूळ स्वरूप आहे आणि ते काही एका पॉइंट पर्यंत उपयोगी असतं. मग कुठपर्यंत असतं ते उपयोगी, सुरुवातीचा जो करण्याचा सगळा भाग असतो, चित्तवृत्तींच्या नियंत्रण करण्यामध्ये जो असतो, की तुम्ही श्वास करण्याचा जो कर्म गरजेची असते, अवस्था प्राप्त झाली, की मग मात्र स्वच्या जाणीवेखेरीज दुसरी कशाचीही गरज नसते. पण ही स्थिती स्थिर होण्यापूर्वी, म्हणजे आत्मस्वरूपामधली स्थिती स्थिर होण्यापूर्वी सुद्धा, म्हणजे वृत्ती नसताना सुद्धा, कुठलाही कामसंकल्प नाहीये, वृत्ती नाहीये, तरीही चित्त थोडंसं अशांत आहे. ते कशामुळे, तर हे त्या सूक्ष्म रजोगुणाचं काम आहे. आणि मग त्या रजोगुणाला शांत करण्याचा उपाय काय, पुन्हा मन आत्मसंस्थ करणे आणि करत राहणे, आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करणे, एवढा एकच करण्यासारखी गोष्ट आहे. बाकी काहीही करायचं नाही. बाकी काहीही करायला गेलं, कुठलाही वेगळा प्रयत्न करायला गेला, आणखीन काही विचार काय कसं बरं करूयात हे, तर काय होतं, बुद्धीच्या विचारवृत्तींना चालना दिल्यासारखी होते आणि आपल्याला वृत्ती कमी करायच्या, जवळपास नाही के बराबर, म्हणजे शून्य, जवळपास वृत्तींचा अभाव पाहिजे. आपण बघितलं होतं मागे हे. तर कुठलीही क्रिया नकोय, प्रतिक्रिया नकोय, बाह्य नकोय, तशाच आंतरिक सुद्धा नकोय. तेव्हाच आत्मस्वरूपस्थ होता येतं. म्हणून शांत रजस होणं हे फार गरजेचं. आणि अकल्मश, कल्मश म्हणजे पाप. कल्मशाचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. कल्मश म्हणजे वासना, वासनांच्यामुळे
वासना या कल्मशामुळे संकल्प निर्माण होतात, संकल्पामुळे कर्मप्रवृत्ती निर्माण होते आणि अशांती निर्माण होते. पण समजा पाप म्हणजे ज्याला आपण अनैतिकता, स्वैराचार किंवा दुसऱ्याला त्रास देणे अशा प्रकारे जर अर्थ घेतला, तो खरं म्हणजे योग्याला लागू व्हायलाच नको. कारण योगी आता हा परिपूर्णतेच्या अवस्थेपर्यंत आलाय, त्याचे अंतःकरण शुद्ध झालंय, साधुत्वाला पोचले, तर त्याच्या मनात कुठून आल्या अख्ख्या पापवृत्ती. मग इथे अज्ञान जडत्वाला पाप म्हटलेलं आहे. आणि अज्ञान जडत्वाची आपण तुलना अंधाराशी केली होती, की अंधार घालवायचा असेल तर प्रकाश आणावा लागतो. तसं अज्ञान जडत्व हे कल्मश घालवायचं असेल तर त्याला आत्मज्ञान करणं म्हणजे आत्मसंस्थ होणं. कारण ज्ञानाने चित्त हे चित्तामधलं जे अज्ञान जडत्व जे असतं हे कल्मश हे त्यांनीच फक्त दूर होण्यासारखं असतं. आणि हे सारखं आत्मसंस्थ मनःपृत्वाचं हे बेसिक सतत सतत पुन्हा पुन्हा सांगितलं जातंय. कारण वृत्तींच्या नियंत्रणामध्ये जर आत्म्यामध्ये मन लावायचं आहे, ह्या गोष्टीचा विसर पडला किंवा या गोष्टीचे प्रयत्न कमी पडले तर वृत्ती शांत होऊन जातील. पण एका विचारशून्य अवस्थेमध्ये तुम्ही जाऊन पडाल. त्याला विचार शून्यत्वाचा डोह असे शब्द वापरलेत माधवानंदांनी. ते तिथे जाऊन पडायचं नाहीये. म्हणजे फक्त वृत्ती नसणं हा एक भाग नाहीये. तो एक भाग असला तर त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग आत्म्याशी वृत्ती तदाकार होणं, स्वची जाणीव आत्म्याला जाऊन मिळणं, ह्याच्याकडे लक्ष ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते केल्यामुळे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी व्हायला व्हायला आपोआपच मदत होते. म्हणून त्यांनी ते सतत सांगितलंय की एकतर तुम्ही वृत्ती जर कंट्रोल झाला नाही तर वृत्तींच्या बरोबर तुम्ही भरकटत जाल. आणि फक्त वृत्ती कंट्रोल केल्या, आत्म्याकडे लक्ष न देता स्वच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करण्याचं विसरून तर शून्यावस्थेत जाल. दोन्हीही फेवरेबल नाही. कारण शून्यावस्था अशी कधी कधी मिस्टेकन फॉर द फायनल स्टेज. कारण तिथे पण सुख वाटतं, शांती वाटते. सुख आणि शांती वाटते कारण विचार थांबल्यामुळे एक प्रकारची विश्रांती मिळते. पण ती अज्ञानमय अवस्था आहे. ती तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाणारी नाही. आणि स्वच्या जाणीवेतून तुम्ही जे आत्मतदाकार होता ती मात्र ज्ञानमय अवस्था आहे. त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवायचं. म्हणून स्वरूपाच्या जाणीवेशी जो पहिल्यापासून त्याला जो धरून राहतो, मग त्याच्या बाबतीत हे कल्मश एकतर फारसं त्रासदायक लेव्हलला उद्भवतच नाही किंवा थोडंसं उद्भवलं तरी पटकन थोड्याशा सजगतेने ते आटोक्यामध्ये पण येऊ शकतं. आणि मग अशा या योग्याला उत्तमम सुखम उपैती. आतापर्यंत आपण चारी त्याची विशेषणं बघितली. आणि उत्तम सुख म्हणजे काय आहे? आपल्याला नॉर्मली कुठली कुठली सुख माहितीये? इंद्रिय विषय यांच्या संयोगातून शरीराला मिळणारं सुख माहितीये. आपल्या मनाप्रमाणे अनुकूल गोष्टी घडत गेल्या तर मनाला मिळणारं सुख माहितीये. आणि बुद्धीचं सुख माहितीये. कधी कठीण गोष्ट आपल्याला कळली तर आपल्याला जे होतं ते बुद्धीतलं सुख. या तीनही सुखांपासून विलक्षण असलेलं असं हे उत्तम सुख आहे. आणि याचं स्वरूप हर्ष म्हणजे आपल्याला नेहमी जो आनंद होतो तो तशा स्वरूपाचं नसून मनाला शांत वाटणं, शांती स्वरूप हे सुख आहे. आणि ते योग प्रक्रियेतून जे आत्मज्ञान होतं त्याच्यातून हे सुख प्राप्त होतं. तर उत्तम च्या आधी 2 पातळ्या आपण डिस्कस केल्या होत्या. आणि उत्तर हे सगळं वरच्याच पातळीवरचं आहे. पण उत्तम हे सर्वोच्च पातळीवरचं आहे. मग आधी उच्च पातळीवरचं काय आहे? तर जेव्हा साधक ध्यानयोग मार्ग नीट समजून घेऊन ध्यान प्रक्रिया करायला सुरुवात करतो निवांत ठिकाणी बसून, तेव्हा मस्तकात अवधान स्थिर करण्याचा प्रयत्न त्याचा जेव्हा पहिला यशस्वी होतो आणि मस्तकात अवधान स्थिर व्हायला लागतं तेव्हा त्याला एक चांगलं शांत फिलिंग यायला लागतं. ती अवस्था. त्याच्यानंतर मग पुढे जाऊन स्वतत्वाच्या जाणीवेत तो काही काळ त्याचं चित्त स्थिर होतं आणि योग प्रक्रियेत आपली बऱ्यापैकी प्रगती होते असं एक समाधान त्याला वाटायला लागतं. ती पुढची उत्तर. आणि मग जेव्हा स्वची जाणीव सुद्धा आत्मस्वरूपाशी मिळून विलीन होते आणि शांत होते आणि आत्मतदाकार चित्त होतं तेव्हा उत्तम. अशा त्या 3 अवस्था. आणि हे उत्तम अवस्थेमधलं सुख सर्वोच्च पातळीवरचं हे या योग्याला मिळतं. जो अशा पद्धतीने अकल्मश झालाय, शांत रजस झालाय,
प्रशांत मनच झालाय आणि त्यामुळे ब्रह्मभूत झालेला आहे. इथे आपला हा गेल्या वेळच्या श्लोकाची उजळणी झालेली आहे. आता आपण आजच्या श्लोकाकडे वळूयात. या उत्तमम सुखाला ज्ञानेश्वरीमध्ये सुखाचा उपाय असा शब्द, सुखोपाय असा शब्द वापरला होता ज्ञानेश्वर महाराजांनी. तेवढंच वेगळं बघण्यासारखं होतं त्याच्यामध्ये. आणि एक दृष्टांत दिला होता की आकाशामध्ये ढग असले तर ढग वेगळेपणाने उठून दिसतात, पण ढग विरले की सगळं आकाश एकसंध दिसतं. तसं जोपर्यंत मीची जाणीव वेगळेपणाने जाणवते तोपर्यंत द्वैत आहे. एकदा ती जाणीव आत्मतत्वात विलीन झाली की मग एकसंध ते आकाश जसं एकसंध दिसतं तसं ती वेगळेपणाची जाणीव जाते आणि पूर्ण अद्वैतातल्या शांतीचा अनुभव येतो. 28वा श्लोक. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते. आत्म्यास नित्य जोडूनी ह्या परी दोष जाळूनी सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो. पदच्छेद आणि अन्वयार्थ बघूयात आधी. युंजन एवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. एवं अशा प्रकारे सदा निरंतर आत्मानं युंजन आत्म्याला आत्मस्वरूपी युक्त करून विगत कल्मषः अज्ञानस्वरूप पापप्रवृत्ती नाहीशा झालेला योगी सुखेन म्हणजे अनायासे ब्रह्मसंस्पर्शम चित्तात ब्रह्माच्या म्हणजे आत्मतत्वाच्या तदाकारतेचा संस्पर्श अत्यंतम सुखम अश्नुते आणि अनंत अपार आनंद अनुभवतो. सुखम, एक मिनिट, आपण पहिल्यांदा आधी पुन्हा एकदा मराठी अर्थ परत एकदा वाचूयात. अशा प्रकारे निरंतर आत्मस्वरूपी युक्त होऊन आत्मस्वरूपी युक्त करून स्वतःला अज्ञान स्वरूप पापप्रवृत्ती नाहीशा झालेला योगी अनायासे चित्तात ब्रह्माच्या म्हणजे आत्मतत्वाच्या तदाकारतेच्या संस्पर्शाचा अनुभव घेऊन अनंत अपार आनंद अनुभवतो. ह्याच्यावरचा भावार्थ गीतेतला एक श्लोक वाचते. पापरहित तो निरंतर असा स्वरूपानुसंधानी राहे ब्रह्म प्राप्ती रूप सुख परम सहज अनुभवूनी. जे सुख तो अनुभवतोय, आता गेल्याच श्लोकामध्येही योग प्रक्रियेच्या फलस्वरूप जे उत्तम प्रकारचं सुख लाभतं असं उत्तम असा शब्द वापरला होता. त्याच सुखाची इथे अजून पुढे थोडं वर्णन सुरू आहे आणि त्याला 2 विशेषणं वापरली आहेत. एक अत्यंतम आणि दुसरं ब्रह्मसंस्पर्शम. आपण एक एक करून बघूयात. आधी आपण अन्वयामध्ये सगळ्यात पहिला शब्द कुठला आलाय? एवम. अशा प्रकारे. एवम हे एक साधी सुरुवात वाटते, पण तो शब्द महत्वाचा अशासाठी आहे की त्याच्यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणतात एवम म्हणजे काय? यथोक्तेन क्रमेण, म्हणजे जसा क्रम सांगितला आहे त्याप्रमाणे. मग हा क्रम कुठे सांगितलाय? आधीच्या 3 श्लोकांमध्ये, म्हणजे 24, 25, 26 मध्ये ज्या क्रमाने गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी त्या प्रकाराने स्वतःला योग प्रक्रियेमध्ये गुंतवून घेऊन योग प्रक्रिया करून स्वतःला आत्म्याशी जोडत राहणारा योगी संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः इथपासून सुरू झालंय. आणि त्याच्या सगळ्या प्रयत्नांची दिशा आणि स्वरूप काय आहे? मन आत्मसंस्थ करून ठेवणं. एवमनी अजून एक गोष्ट सांगितली, हे करा आणि इतर काहीही उद्योग करू नका असं पण सांगितलंय. असं माधवानंदनी लक्षात आणून गेलेलं आहे की आत्मतदाकार होण्यासाठी ही प्रक्रिया निश्चित उपयोगी पडणार आहे.
तीच प्रक्रिया करा आणि बाकीचे आपापल्या डोक्याने काहीही प्रयोग करू नका, असंही हे एवं पद सांगतं. आणि ह्याच्यामध्ये ही सगळ्या योग प्रक्रियेचा पूर्ण निर्देश आहे, म्हणून हे पद साधं वाटलं तरी ते महत्वपूर्ण आहे. तसंच पुढचं एवमच्या नंतरचं आहे ते सदा, ते पण महत्वाचं अशासाठी आहे की ते पद काय सांगतं की योगस्थितीची परिपूर्ण अवस्था गाठण्यासाठी चित्त स्वशी युक्त करून ठेवण्याचा प्रयत्न सतत करत राहणं आवश्यक आहे. सातत्य ते त्या प्रयत्नातलं जे आहे ते सदा या पदाने सांगितलं जातं. चित्त स्वशी तदाकार होणं म्हणजे स्वरूपाकार होणं, यालाच स्वरूपानुसंधान असं म्हणतात. हे आपण खूप वेळेला पाहिलेलं आहे. तरीही त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं, ही प्रक्रिया अशी अशी करायची आहे आणि योग म्हणून दुसरं काहीही प्रकार करायचे नाही, ह्याची शिकवण किंवा जाणीव किंवा आठवण ही चित्ताला सतत करून देत राहणं आणि चित्त आत्मस्वरूप युक्त करून ठेवणं, हे जर केलं नाही, हे सतत सांगणं आणि त्याप्रमाणे करणं हे आवश्यक आहे. कारण एकतर ते सहज साध्य नाही, त्यांनी किती म्हणू देत अनायासे वगैरे, त्याला सायास आहेत. तर असं जर केलं नाही लक्षपूर्वक, तर ध्यानाचं सुद्धा एक कर्मकांड होऊन बसेल. इतका इतका वेळ बसायचं असं गुरूंनी सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय, ठीक आहे मी बसलो, बाकी मला काही माहित नाही, त्याचं जे काय व्हायचं ते तेच बघून घेतील, गुरूंनाच काळजी असेल तर ते बघतील, असंही ऍटिट्यूड असणारे काही साधक असतात. आम्हाला एवढं सांगितलंय तेवढं आम्ही करतोय, त्या करण्यामध्ये निष्ठा नाहीये, गुरूंवरची श्रद्धा आहे की नाही माहिती नाही, करायचं म्हणून करतात. हे रोज करायचं, यावेळी करायचं. त्यांच्या बाबतीत समर्थांनी दासबोधात म्हटलंय, फुटक मन एक वटिले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहाना का. म्हणजे असं मन त्याच्यामध्ये तुमचं लागलेलं नाही, संपूर्णपणे तुम्ही त्याच्यात झोकून गेलेलं नाही, तर ते ध्यान तुटकपणे झाल्यानंतर त्याच्यातनं पुढे काय निष्पन्न होणार, उपयोग काय त्याचा. बसायला बसले, ध्यानाला ध्यान केलं का, हो बाहेरच्या माणसाला दिसलं डोळे मिटून इतका इतका वेळ बसला होता, आत काय चाललंय त्यालाही पत्ता नाही, इतरांनाही पत्ता नाही. तर दासबोधातील त्या समासामध्ये ही ओवी आलेली आहे, त्याचं नाव काय माहितीये का, अखंड ध्यान निरूपण. तर या श्लोकात आलेल्या सदा ह्या शब्दामध्ये हेच अभिप्रेत आहे की अशा पद्धतीने टिकमार्क ध्यान करू नका. ध्यानाची एक वेळ ठरवली, इतका इतका वेळ म्हणजे अर्धा तास करायचं किंवा पाऊण तास करायचं, सकाळी इतक्या वाजता करायचं की संध्याकाळी इतक्या वाजता करायचं, हे सगळं ठरवलं आणि त्याप्रमाणे एकदाच उरकून टाकलं, अशा प्रकारे ध्यान करण्यामुळे काहीच लाभ होणार नाही. मग काय करायला हवं, सदा सदा आत्मानं युंजन, सदैव आपल्याला जोडत राहणं म्हणजे काय काय करायला हवं, तर एकाच म्हणजे एक तर पहिला दृढ निश्चय पाहिजे की ह्या ध्यान प्रक्रियेतून मला माझं ध्येय गाठायचंय. ध्येय कुठलं आहे, आत्मतदाकार होण्याचं ध्येय आहे आणि त्याच्या दिशेने मी एक रेसभर तरी सरकलो पाहिजे किंवा या ध्यानाच्या माध्यमातून मी सरकेन, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन, असा एक ओढ, निश्चय, कमिटमेंट हे तर हवंच. आणि मग सातत्य हवं, नित्यनेमाने करायला पाहिजे, एकाच ठिकाणी एकाच बसून, म्हणजे स्थान पण एक स्थान, आसन, बाकीच्या सगळं बाह्य प्रक्रिया आंतरिक प्रक्रिया, आपल्याला दोन्ही गोष्टी आता सांगून झाल्यात, त्यातल्या सगळ्या खाचाखोचा लक्षात घेऊन हे करताना थोडा थोडा ध्यानाचा काळ वाढत राहतोय का, अधिक आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतंय का, अधिक वृत्तींवर नियंत्रण चांगलं होतंय का, ह्याच्याकडे लक्ष ठेवत प्रयत्न करायला हवा. दुसरा म्हणजे कधीतरी अगदी रोजच जमेल असं नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा वेळेचा हिशोब न करता मुक्तपणे ध्यान करावं. आता मी काही ठरवलं नाही, मी बसतो, मला जेवढा वेळ छान माझं बैठक मला जमेल तेवढा वेळ मी बसतो, असं मुक्तपणे त्याच्यामध्ये झोकून द्यावं. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ध्यानाची वेळ सोडून व्यवहार काळातही स्वरूपाचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा, जाणीवपूर्वक. म्हणजे मी आत्मा आहे तर मी कशी वागीन, कशी बोलीन, कशी प्रतिक्रिया देईन, असा एक भान असावं. बेबंद, बेभान, स्वैर असंही
असं वागलं जाऊ नये. तर म्हणून अशा पद्धतीने ध्यान काळात आणि व्यवहार काळात अशा दोन्ही वेळेला म्हणजे चित्ताला स्वरूपयुक्त करून ठेवणं, या सदा सर्व काळ योगयुक्त होऊन राहण्याच्या या सततच्या प्रयत्नाला सदा असं म्हटलेलं आहे. आणि अर्थातच जोपर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत हा योगी कुठल्या अवस्थेत असणार आहे? साधकावस्थेत. सिद्ध अवस्थेत त्यांनी आतापर्यंत प्रयत्न करून साध्य केलेली जी स्वरूप स्थिती आहे ती सहज टिकणार आहे. पण हा जो पहिला चरण आहे, युंजन्नेवम सदात्मानम, तो साधकाचा सिद्धतेप्रत नेणारा प्रवास सांगतो. साधना करत करत तो आता सिद्ध झालाय. आणि मग तो कसा झालाय? विगत कलमशः, दुसरा चरण. तो साधना पूर्ण झाल्यानंतर, पूर्णत्वाला पोचल्यानंतर तो विगत कलमश झालेला आहे. कल्मश म्हणजे आपण मागच्या श्लोकात काय बघितलेलं आहे थोडं त्याचा अर्थ. वासना, अज्ञान रूपी कल्मश ज्याचं निघून गेलेलं आहे. तिथे अकल्मश शब्द वापरला होता. इथे विगत कल्मश हा शब्द वापरलाय. त्याचा अर्थ बराचसा सारखा पण थोडासा निराळा. माधवानंदांनी लावून तो आपल्याला दिल्यानंतरच हे निराळेपण आपल्या लक्षात येईल. त्यांनी सांगितलंय की पहिलं अकल्मशहाचं बघूयात, मग विगत कल्मशहाचं. की योगी हा ध्यान प्रक्रियेमध्ये काय करत असतो? तर वृत्तींचं नियंत्रण करत असतो. आणि मग त्याच्या ध्यानाच्या प्रगत अवस्थेमध्ये त्याचं चित्त एकदा आत्मस्वरूपाशी युक्त झालं, संलग्न झालं, की मग त्याच्या अज्ञानमूलक वृत्ती हळूहळू थांबतात, निर्माण होणंच थांबतं. त्याला त्यांनी एक उदाहरण दिलंय की जसं एखाद्याने घराला कुंपण घालावं, तसं ह्या योग्याने यमनियमांचं कुंपण घातलेलं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. यमनियमांच्या कुंपणामध्ये ज्या फटी आहेत, त्या फटीमधून आत येणाऱ्या कुत्र्यांना किंवा झाडावरून उड्या मारणाऱ्या माकडांना चित्ताचं अवधान रूपी रखवालदार हा सतत हाकलतोय. ह्यानं योग प्रक्रियेमध्ये काय चाललंय ह्याचं दृष्टांतानी वर्णन करतायत. तर सतत तो रखवालदार हातात काठी घेऊन तिथे उभं आहे आणि पळवतोय. ही वृत्ती आहे, बरोबर आहे का? ध्यानासाठी योग्य नाही, चले जाओ, हाकलून काढतोय तो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनावश्यक वृत्ती या त्या कुंपणाबाहेरच राहतात, आत कोणीही येत नाही. कारण रखवालदाराचा खडा पहारा आहे हे त्यांना आता वृत्तींना कळलंय. त्यामुळे निरुपयोगी किंवा चित्ताला विस्कळीत करणाऱ्या वृत्ती तिथे आता आत येतच नाहीये, त्या चित्तामध्ये आत येतच नाहीये. अशी स्थिती म्हणजे अकल्मश. आणि मग आता विगत कल्मश म्हणजे काय? तर सतत रखवालदाराच्या पहाऱ्याची सवय झाल्यामुळे, आत जाण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे ही कुत्री आणि माकडं आता ती जागा सोडूनच निघून गेली आहेत. तिकडे आता अजिबात कोणीही फिरकत नाहीये. त्यामुळे रखवालदाराच्या नियंत्रणाची आवश्यकताच उरलेली नाही. अशाप्रमाणे चित्तातल्या अज्ञानमूलक वृत्ती सर्व स्वतःहून सोडून निघून गेलेल्या आहेत. अशी स्थिती म्हणजे विगत कल्मश. खूप सूक्ष्म फरक आहे, पण आपल्याला आहेत विद्वान गाईड करायला आणि त्यांनी तो आपल्या समोर मांडलाय, त्यामुळे आपण तो समजून घेऊया. आतापर्यंत काय होतं आधीच्या केसमध्ये? तर चित्ताच्या अवधानाचा काही एक भाग हा वृत्तींवर लक्ष ठेवण्याकरता ऑक्युपाईड होता, तो द्यावाच लागत होता. पण आता वृत्तीच उठत नाहीये, नो डिस्टर्बन्स, त्यामुळे रखवालदाराची गरजच नाही. त्यामुळे चित्त संपूर्णपणे आत्मतदाकार होण्यासाठी उपलब्ध आहे. हा दोन्हीतला फरक आहे थोडासा जो आहे तो. आणि मग ते एकदा चित्त तसं राहायला लागलं की ते कल्मशचा अजून एक सुंदर अर्थ शंकर अभ्यंकरांच्या पुस्तकात मला सापडला. आणि सुबोधानंद दोघांनीही ते सांगितलंय की कल्मश म्हणजे वृत्ती ध्येयाकार होण्यासाठी जे अडथळे येतात त्यालाही कल्मश म्हणतात. म्हणजे बहिर्मुखता, सतत बाहेरच्या गोष्टींचं चिंतन होणं, किंवा अवेळी येणारी निद्रा. चांगली झोप झालीये
तरीही ध्यानाला बसताना उगाचच झोप येते कधी कधी. तर हा एक अडथळा आहे आणि ह्याला सुद्धा कल्मशच म्हणतात. तर योगारूढ होण्यासाठी जे मुख्य प्रतिबंध सांगितलेत ते 2 प्रकारचे सांगितलेत, लय आणि विक्षेप. लय म्हणजे संसारातल्या विषयांच्या ठिकाणी मुरलेली वृत्ती, म्हणजे संसारातल्या विषयांशी आसक्त वृत्ती, त्याला लय म्हणतात. आणि विक्षेप म्हणजे या लय झालेल्या वृत्तीच्या इंद्रिय सुखासाठी होणाऱ्या प्रवृत्ती. ती आसक्त आहे विषयांमध्ये, त्यामुळे तिला साहजिकच ते विषय मिळवावेसे वाटतायत म्हणून त्याच्या दृष्टीने प्रयत्न ती करते. त्याच्यामुळे चित्तामध्ये विक्षेप निर्माण होतात. आणि ह्याला मुख्य 2 शत्रू म्हटलेत. आणि हे 2 शत्रू योग साधनेमध्ये 9 प्रकारचे अडथळे निर्माण करतात. आपण कल्मशाबद्दल बोलतोय तर ते पतंजली योगसूत्र आहे. व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्या विरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्वा नवस्थितत्वानी चित्त विक्षेपास्ते अंतरायाः. त्याला अंतराय असा शब्द वापरलाय. 9 प्रकारचे अंतराय आहेत. ह्याचा अभ्यास करणं माझ्यासारख्या सामान्य ध्यान योगाच्या साधकेला खूप गरजेचं आहे असं वाटल्यामुळे आपण ह्याच्याविषयी थोडंसं डिस्कशन करूयात असं मी ठरवलं. पहिला आहे व्याधी. व्याधी म्हणजे रोग. मग तर रोग कुठल्याही कारणामुळे, कुठल्या कारणामुळे होतात. तर एक तर प्रारब्धवशात पण रोग होतात किंवा कुठल्या तरी अननोन आणि ज्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही अशा अधिदैविक किंवा अधिभौतिक कारणामुळे सुद्धा होतात. अधिदैविक कारण म्हणजे आता करोनाची जी काही साथ आली होती त्याला काही लॉजिक नव्हतं, अशीच आली होती. तर अशा वेळेला शरीर धारण करणारे जे त्रिदोष आणि सप्तधातू असतात. त्रिदोष म्हणजे कफ वात पित्त. सप्तधातूंमधले महत्वाचे रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे. तर ह्यांच्यामध्ये काही कारणामुळे असंतुलन निर्माण झालं किंवा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ह्यांच्यामध्ये काही उणिवा निर्माण झाल्या त्यांच्या शक्तींमध्ये, तर रोग किंवा काही बिघाड निर्माण होतो. त्याला आपण व्याधी म्हणतो. आणि शरीर व्याधीग्रस्त असताना कोणीही योगाची पुढची काही म्हणजे एक पाऊलभर सुद्धा पुढे जाणार नाही. साधी सर्दी खोकला असला, नाक चोंदलाय, नीट श्वास घेता येत नाही किंवा सारखा खोकला येतोय, तर काय आपलं ध्यान होणार? शक्यच नाहीये. घशात चाललेल्या खवखवीकडेच सगळं लक्ष असतं त्यावेळेला. त्यामुळे तेव्हा शरीर अस्वस्थ असेल तर ध्यान होऊच शकत नाही. तो पहिला अंतराय आहे. पुढे स्त्यान. स्त्यान म्हणजे चित्ताची अकर्मण्यता, म्हणजे काहीही करू नये असं वाटणं. तमोगुणाची जेव्हा वाढ होते तेव्हा मग चित्तामध्ये हे असं एक मूढता, जडता, प्रमाद, आळस असं सगळे दोष वाढतात. आपण गेल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की तमोगुण वाढल्यानंतर काय काय वाढतं शरीरामध्ये या व्यक्तिमत्वामध्ये. आणि त्यामुळे चित्ताला एक प्रकारचं जाड्य, मांद्य असं येऊन काहीही न करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. तर ही अकर्मण्यता ही योगाभ्यासाला साक्षात विरोधी आहे. तिसरा अंतराय आहे संशय वृत्ती. कशाविषयी संशय? शास्त्राविषयी, गुरुविषयी, प्रक्रियेविषयी, प्रक्रियेच्या परिणामाविषयी, अशा कुठल्याही विषयी साधकाला संशय मनामध्ये असू शकतो. मी करतोय तर खरा, पण काय होतंय का नाही काय माहित नाही, की होईल का नाही काय माहिती नाही. बरेच दिवस झाले पण काहीच होत नाही, म्हणजे बहुतेक काहीच होणार नाही. संशय मनामध्ये आला. आपलं काहीतरी चुकत असेल असं वाटत नाही, प्रक्रियेतच काहीतरी प्रॉब्लेम असेल असा निष्कर्ष. कारण काय आहे, मी तर सगळं बाबा नीट करते, मग कशावर तरी आपण ढकलतो की ह्याच्यामुळे होत नसेल, त्याच्यामुळे होत नसेल. तर ही मनातली संशयाची जी वृत्ती आहे, आपण 4थ्या अध्यायात तो श्लोक बघितला होता. 40वा श्लोक आहे. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. 2 कारणांसाठी हा पूर्ण श्लोक म्हटला. एक तर संशयात्मा विनश्यति ही लाईन तर अगदीच इथे ऍप्लिकेबल आहेच, कारण संशय कसा आपल्याला अडथळा निर्माण करतो याच्याविषयी आपण बोलतो म्हणून. आणि दुसरं काय आहे, न सुखम संशयात्मनः. आणि आपण इथे उत्तम सुख, आत्यंतिक सुख, अत्यंतम सुखम अश्नुते ह्या सुखाबद्दल आता बोलतोय. मुळात संशय जर असला तर कुठून आलं सुख? म्हणजे मुळात तुमची क्रिया तर होणार नाहीच त्या कल्मशामुळे.
आणि आपण कुठल्या सुखाबद्दल बोलतो आहोत? योग प्रक्रियेतून जे आत्मज्ञानाचं सुख आहे, योग प्रक्रियाच नीट साधणार नाहीये या अंतरायामुळे, तर त्या पुढच्या सुखाची काही बातच करायची गरज नाही. पुढे चौथा आहे तो अंतराय प्रमाद. प्रमाद म्हणजे गोष्टी अशा अशा केल्या तर असं असं होणार आहे, हे यू आर कन्व्हिन्स्ड, स्टील यू डोंट फील लाईक डुईंग इट. का ते माहिती नाही. तमोगुणामुळे, सूक्ष्म तमोगुण जो असतो त्याच्यामुळे, की योगाभ्यासाने मला माहितीये की चित्त माझं प्रसन्न होतं, शरीरामध्ये आरोग्य नांदतं, माझं मानसिक सामर्थ्य हळूहळू वाढत जातं. आणि असं हे सगळं वाढल्यामुळे मी शरीराने मनाने स्वस्थ होत चालल्यामुळे मी समाधीच्या पुढच्या प्रगत अवस्थांच्यापर्यंत लवकर पोचायच्या शक्यता सुद्धा वाढतायत, वाढणार आहेत, योगाभ्यास नीट माझ्या हातून घडला असताना. असं सगळं माहिती असून आणि ते मान्य असून सुद्धा योगाभ्यासाकडे मी दुर्लक्ष करते किंवा मी योग्य प्रकारे किंवा नियमितपणे करत नाही, म्हणजे माझ्या हातून प्रमाद घडतो. वेगवेगळे कारण असतील, तात्कालिक कारण कुठलीही असतील, पण प्रमाद घडतो आणि प्रमाद घडला की सातत्य बिघडतं. आणि सदा आपल्याला सांगितलंय, एवम युंजन एवम सदात्मानं. पुढे आलस्य, आळस हा तर काय मोठाच शत्रू आहे. आता स्त्यान आणि आलस्य ह्याच्यात काय फरक आहे? स्त्यानामध्ये पण अकरवणे म्हणजे काही न करण्याची प्रवृत्तीच आहे. तर स्त्यानामध्ये केवळ मनाला जडपणा आलेला असतो, तर आळसामध्ये शरीर आणि मन दोघांनाही जडपणा आलेला असतो. आणि मग हा तमोगुणामध्ये वाढ झाल्यामुळे आळस येतो. आणि तमोगुणाची वाढ कशामुळे होऊ शकते? तर आपण बाकीची शिस्त जर पाळली नाही, अनियमित खाणं पिणं झोपणं जागणं ह्याविषयी आपण जर बेफिकीर राहिलो, नियमिततेच्या विषयी बेफिकीर राहिलो आणि अनियमितताच्या आहारी गेलो, मनःपूतम समाचारित कसाही स्वैराचार केला, बेशिस्त वर्तन केलं, तर हा तमोगुण वाढतो. त्याच्यातून आलस्य नावाचा हा प्रतिबंध वाढतो किंवा काय अंतर आहे त्याला शब्द. पुढचा आहे 6वा अविरती. अविरती म्हणजे अतृप्ती. एखाद्या विषयाचं कितीही सेवन जरी केलं तरी त्याच्यापासून आता पुरे झालं, छान, आता मी खुश आहे, आता मला अजून नको, अशी तृप्ती न होता मनाला त्या विषयाची सारखी सारखी ओढ लागत राहते. आणि त्यामुळे वरवर जरी इंद्रियानं संयमित केलेलं असलं तरी मन साधकाचं त्या विषयाकडे ओढ घेत असतं. आणि मग त्यामुळे काय होतं, थोडीशी फट मिळाली, थोडासा स्टिम्युलस मिळाला, ती विषय वाचना पूर्ण होऊ शकेल अशी अनुकूल परिस्थिती, बाह्य परिस्थिती थोडीशी जरी निर्माण झाली तरी ते मन लागलीच सटकतं, तिकडे धाव घेतं. त्याला म्हणतात अविरती. पुढचा आहे तो भ्रांती दर्शन. योगाभ्यास करत असताना पुढच्या पायऱ्यांवर आपण जाणं अपेक्षित असतं, त्याला योगभूमी म्हणतात. मग चित्ताच्या ज्या विविध अवस्था बघितल्या ना, त्याच एक प्रकारे म्हणजे विक्षिप्त अवस्थेनंतर कधीतरी आपण एकाग्र अवस्थेत जायला पाहिजे. एकाग्र अवस्थेमधून मग पुढे निरुद्ध, मग पुढे उपराम, असं पुढे पुढे जाणं अपेक्षित आहे. तर भ्रांती दर्शन ह्या प्रकारच्या अंतरायामध्ये एक गंमत होते. मी आहे एकाग्र अवस्थेमध्ये, पण मला वाटतं माझं चित्त निरुद्ध झालंय, ही भ्रांती होते. आपण पुढे गेलोय, आपली खूप मोठी प्रगती झालीय, असं प्रगती झालेलं नसताना भ्रम निर्माण होतो, त्याला म्हणतात भ्रांती. पुढचा आहे तो अलब्ध भूमिकत्व. म्हणजे साधकाची प्रगती एखाद्या टप्प्यापर्यंत येऊन पोचते, पण तिथून मात्र पुढे जातच नाही. कितीही काळ प्रयत्न केला तरी चित्तातल्या कोणत्या तरी दोषामुळे त्याची प्रगती खुंटते, तिथेच थांबतो. एकाग्र अवस्थेमध्येच खूप महिनोन्महिने येतात, पुढे निरुद्ध स्थितीमध्ये माझी जातच नाहीये. तर याला अलब्ध भूमिकत्व म्हणजे पुढची भूमी मला मिळतच नाहीये, मी आहे त्या भूमीमध्येच कन्फाईन होऊन राहावं लागतंय. आणि पुढचं म्हणजे शेवटचं जे आहे, शेवटचा जो अंतराय किंवा प्रतिबंध किंवा अडथळा, अनवस्थितत्व.
ज्या योगभूमीवर म्हणजे ज्या चित्ताच्या अवस्थेमध्ये योगी आरूढ झालेला आहे किंवा स्थिर झालेला आहे असं त्याला वाटतंय की पर्यंत पोचलाय असं म्हणून, तिथं त्याचं चित्त टिकून स्थिर राहत नाही, तो पुन्हा मागे येतो, अनवस्थितत्व. तर या 9 प्रकारच्या कल्मशांमुळे योग मार्गातली प्रगती खुंटते आणि या सगळ्या अडथळ्यांवर ज्यांनी मात केली आहे तो विगत कल्मषः. तर तो पूर्णत्वाला पोचलेला योगी आहे, त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी हे सगळे अंतराय ओलांडून तो पुढे आलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे पुढे काय होतं, सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. आता त्याला ब्रह्मसंस्पर्श होतो. ब्रह्मसंस्पर्श असलेल्या अवस्थेतलं अत्यंत या प्रकारचं सुख तो उपभोगतो. आधी आपण ब्रह्मसंस्पर्श हा शब्द बघूया. ब्रह्मसंस्पर्श म्हणजे आत्मसंस्पर्श, ब्रह्म आत्मा एकच. चित्त आत्मतत्वाशी किंवा स्वशी जोडून तदाकार होणं, हेच ब्रह्मसंस्पर्श या शब्दाला सांगायचंय. पण हे केवळ वैचारिक जाणणं या स्वरूपाचं नसून आधी सांगितलेल्या योग प्रक्रियेतून प्राप्त झालेली ही आत्मतदाकार अशी अवस्था आहे, नुसतं इथे नाहीये, त्याची अनुभूती आलेली. पण सुरुवातीच्या काळात ही अनुभूती अगदी थोड्या काळाकरता असते आणि मग पुन्हा पुन्हा सराव करत करत त्या ब्रह्मसंस्पर्श या अनुभूतीचा काळ वाढत जातो आणि मग कायमस्वरूपी पूर्णपणे आत्मतदाकार स्थिती प्राप्त होते. तेव्हा त्याला खरं म्हणजे संस्पर्श असं म्हणतात. तोपर्यंत नुसतं स्पर्श म्हटलं तरी हरकत नाही. स्पर्श म्हणजे पुसटता, जाता येता. संस्पर्श म्हणजे सम्यक स्पर्श किंवा संपूर्ण स्पर्श. हा संपूर्ण स्पर्श सांगण्यासाठी छान उदाहरण माधवानंदांनी घेतलंय की 2 माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यामध्ये फार मोठा स्नेह नसला, एक जुजबी ओळख असेल, तर ते कसे भेटतात, हस्तांदोलन करतात. मग थोडे अधिक परिचित व्यक्ती जर भेटल्या तर त्या अगदी जोरात हस्तांदोलन करतात. आणि जर खूप जुने मित्र भेटले तर ते हस्तांदोलनाच्या वगैरे भानगडीत पडत नाही, ते डायरेक्ट घट्ट मिठी मारतात. तसं इथे संस्पर्श म्हणजे मी हे स्फुरण हे आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन घट्ट बिलगतं आणि ही त्याची आत्म तदाकारता ही कशी असते, ज्ञानस्वरूप. त्यामुळे योगातून प्राप्त झालेल्या या आत्मस्वरूपाच्या ज्ञानस्थितीला ब्रह्मसंस्पर्श असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला हा ब्रह्मसंस्पर्श कसा होतो असं त्यांनी म्हटलंय, तर सुखेनं, सहज होतो असं म्हणतात. नाही बुवा पटत हे. असं कसं सहज होईल? एवढं अत्यंत सुख सर्वोच्च पातळीवरचं, अशा मौल्यवान गोष्टी काय इतक्या सहजासहजी मिळतात का? तर त्यांना काय म्हणायचंय, एकतर ती प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पण सुखकारक आहे. भले तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नसाल, आधेमध्ये असाल, पण तुमचं जर प्रेम असेल आणि मनापासून तळमळीने प्रयत्न चालू असतील तर त्या प्रक्रियेत सुद्धा आनंद आहे, समाधान आहे आणि पोचण्यातही आहे. जसं आपण म्हणतो ना की डेस्टिनेशन मध्ये पोचल्यानंतर तर आनंद आहेच, पण प्रवासात सुद्धा आनंद आहे. तसा पण एक अर्थ आहे सुखेनचा. आणि दुसरा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण खूप कष्टाने जरी मिळवली, तर तो मिळवताना आपण ते सगळे कष्ट विसरून जातो. इतका आनंद होतो की कष्टांची जाणीवच उरत नाही. कुठे कुठे आपल्याला 2-3 उदाहरणं घेता येतील की ट्रेकिंगला जेव्हा जातात, एव्हरेस्ट वीर किंवा मोठ्या मोठ्या मोहिमा असतात, तर ते शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पीक वरती पाऊल टाकलं, एवढी एकच गोष्ट बघितली तर ती खूप सहज आहे. पण त्याच्याकरता तो एवढी चढण चढून आलाय, दिवसचे दिवस एवढी प्रॅक्टिस केलीये. पण तेव्हा तो पाऊल टाकतो आणि त्याची ती गिर्यारोहणाची मोहीम यशस्वी होते, तेव्हा तो सगळं विसरतो, सगळे कष्ट विसरतो. इथे सुखेनं म्हटलं, ह्याला ह्याचा सुखेनं ह्याचा तोही अर्थ आहे. तेव्हा एखादा गायक जेव्हा तो मैफिलीत गात असतो, तेव्हा लांब लांब पल्लेदार ताना तो लीलया गातो, असा अनुभव प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना येत असतो. पण ती तान मैफिलीत लीलया जावी यासाठी त्यांनी किती घोटलेली असते ती रियाजाच्या वेळेला, हे त्यालाच माहिती. पण तोही ते सगळं
पुढे येऊन तो जेव्हा गात असतो आणि लीलया गाऊ शकत असतो तेव्हा त्याच्यात सहजतेचा एक आनंद असतो. तो त्यालाही असतो आणि श्रोत्यांना तर असतो. गाण्याच्या बाबतीत तर हे खूपच वाटतं की जेव्हा तो गायक जेवढा सहज गातो तेवढा तो जास्त त्याचं गाणं हे प्रेक्षकांना श्रोत्यांना आनंददायी होतं. तसं हे त्यांनी म्हटलंय की आता ब्रह्मसंस्पर्शामध्ये जरी आनंद मिळत असला तरी त्याच्या पाठीमागे त्या योगाची संपूर्ण योग साधना उभी आहे. पण अंतिम टप्प्यामध्ये त्याला अवर्णनीय असं सुख झाल्यामुळे तो त्या साधनेतले कष्ट विसरून गेलेला आहे. किंवा त्यांनी खरंच मनापासून ते कष्ट घेतले असले तर ते कष्ट घेताना सुद्धा त्याला कदाचित जाणवले नसतील. असं होतं बघा. जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा करताना सुद्धा आपल्याला प्रयत्नाचा कष्ट जाणवत नाहीत. श्रम कमी जाणवतात. कारण आपण इतके त्याच्यात तल्लीन झालेलो असतो. त्या तल्लीनतेमुळे ते कष्ट जाणवत येत म्हणूनही सुखेन असं म्हटलं असू शकतं. आणि आता अत्यंतम काय श्लोक आहे आपला? सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. त्या सुखाचे जे दोन विशेषण आहेत त्यातलं एक आपण बघितलं, ब्रह्म संस्पर्शम बघितलं, आता अत्यंतम. अति अंत असे दोन शब्द आहेत त्याच्यात. म्हणजे ज्यांनी अंत ओलांडलेला आहे, अंताचं अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे अतीत गेलेला आहे तो, ज्याला अंत नाहीये थोडक्यात, म्हणजे अनंत असा एक अर्थ आहे. आणि अत्यंत म्हणजे आपण तो नेहमीच्या व्यवहारामध्ये जो वापरतो कमालीचं, वरच्या दर्जाचं किंवा सर्वोच्च, ह्याच्यापेक्षा नाही. यौलब्धवाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. आता हे संपलं, दिस इज द लास्ट असं. तर इथे अश्नुते हे पद आहे तर त्याचा अश धातूचा अर्थ खाणे किंवा उपभोग घेणे असा सर्वसाधारणपणे असतो. तो सुखाचा उपभोग घेतो असं म्हटलेलं आहे. पण शंकराचार्य म्हणतात की अश्नुते हे पद उपभोग या अर्थाने न घेता अभेदाचा अनुभव घेतो अशा अर्थाने ते घ्यायचंय असं शंकराचार्यांनी भाष्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता हे सुख कसं आहे त्याचे म्हणजे सर्वोच्च तर आहे पण बाकी त्याचे पैलू काय आहेत ते बघूयात. एकतर ते व्यावहारिक सुखदुःखांच्या पलीकडचं आहे, सहज समाधान रूपी आनंद आहे. त्याला काही कारण नाहीये, स्पेसिफिक कारण नाहीये. अमुक मला हवं होतं ते मिळालं म्हणून मला आता खूप आनंद झाला, अशा फ्रेज मध्ये बसवता न येणार अकारण आणि उगाचच झालेलं सुख. आपल्याला कारण आता इथं माहितीये कारण आपण या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये बघतो की याला आत्मस्वरूपाशी तदाकार झालाय म्हणून याला हे सुख झालंय. पण तिथे त्याला कुठलंही कारण ज्ञात नाहीये, तो फक्त खूप आनंदात आहे अशी स्थिती आहे. म्हणून त्याला सहज समाधान रूपी आनंद असं विनोबा भावेंनी त्याचं वर्णन केलंय. आणि दुसरं आपण म्हटलं की अनंत आहे ना हे. आता आत्मतत्व मुळात कसं आहे? अनंत आहे. त्यामुळे अनंत असं आत्मतत्व मिळाल्यामुळे होणारं सुख सुद्धा अनंत आहे. ज्याला अंत असलेली गोष्ट मिळाली तर त्याच्यातनं अनंत प्रकारचं सुख मिळू शकणार नाही, कारण ती गोष्ट संपली की आनंद संपला. आता ही गोष्ट मिळाली आहे, दॅट इज फॉर एव्हर. त्यामुळे ते अनंत सुख आहे म्हणून पण त्याला अत्यंत म्हटलंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपण मागे आत्यंतिक सुख बघत असताना सुद्धा बघितली होती, एक वेगळीच व्याख्या केली सुखाची. ती व्याख्या काय आहे की आत्मस्वरूपाशी तद्रूप अवस्थेमध्ये चित्त ज्याचा अनुभव घेते त्यालाच सुख असं म्हटलेलं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख. बाकीच्या सर्व परिस्थितींमध्ये जे सुख होतं त्याला सुख म्हटलंच नाहीये, कारण ते सुख येणार जाणार आहे. आगमा पायिनो नित्याहा, आगमा पायिनः अनित्याः. त्यामुळे हे सुख हे अशा पद्धतीचं आहे, अनंत, अत्यंत. आता इथे आपण एक बघणार आहोत, हा कुठला 28वा श्लोक आहे. 28वाच आहे ना? हा. तर इथे हा श्लोक 15व्या श्लोकाशी थोडासा सिमिलर आहे, पहिली ओळ त्याची. 15वा श्लोक काय आहे? युंजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थाम अधिगच्छति.
आणि हा 28वा आहे. युञ्जन् एवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. तर हे एकसारखे वाटणारे, सुरुवात एकसारखी आहे, तर त्याच्यात नेमका काय फरक आहे तो जरा बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. युञ्जन् एवं सदात्मानं हा भाग सारखा आहे. 15व्या श्लोकात त्या योग्याला काय म्हटलंय, तो कसा आहे, नियतमानस हा म्हटलंय, म्हणजे आपलं मन नियंत्रित केलेलं आहे असा. आणि 28व्या श्लोकात म्हटलंय विगत कल्मषः. आता हा आणि 15व्या श्लोकात आणि 28 असं कोणी एक 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 पॉइंट दोन्हीकडे कसा बदलतोय ते बघत जाऊया. हा नियत मानस आहे, हा विगत कल्मष आहे. आता नियत मानसाने काय इंडिकेट होतंय, की हा प्रयत्नशील आहे, म्हणजे तो साधक योगी आहे, ज्याला या अध्यायातल्या 10 ते 14 या श्लोकामध्ये सांगितलेली बाह्य योग प्रक्रिया समजलेली आहे, शिकवली गेलेली आहे, आणि तो त्याचा अभ्यास करत पुढे जायचा प्रयत्न करतो आहे, असा तो साधक आहे. आणि इकडे आता आत्ताच्या या 28व्या श्लोकामध्ये कल्मष म्हणजे वासना किंवा अज्ञान जडत्व किंवा आता आपण जे बघितले ते योग मार्गातील अंतराय, सगळे अडथळे पूर्ण निघून गेल्यामुळे तो आता सिद्ध झालेला आहे. त्याचे आता प्रयत्न संपलेत, त्यामुळे त्याला सुखेनं हे लावलेलं आहे, त्याला अत्यंत सुखाने आता तो पोचलेला आहे. आता 15व्या श्लोकामध्ये नियतमानस योग्याला कुठलं फळ मिळतं असं सांगितलंय, तर मत्संस्थाम निर्वाण परमाम शांतीम अधिगच्छति. मोक्षाप्रत नेणारी शांती प्राप्त होते त्या योग्याला. आणि या योग्याला ब्रह्मसंस्पर्श प्राप्त होऊन परमात्म प्राप्ती स्वरूप अत्यंत सुखाचा अनुभव मिळतो. म्हणजे आता त्यात फरक जर लक्षात आला असेल तुमच्या, तर 15व्या श्लोकातला जो योगी आहे तो साधक असल्यामुळे त्याला मोक्षाप्रत नेणारी शांती म्हणजे मोक्षाच्या अलीकडच्या स्टेजला येतो. त्याच्यानंतर त्याला आंतरिक प्रक्रिया समजली आणि ती आंतरिक प्रक्रिया करून तो मोक्षापर्यंत पोचला. पण आत्यंतिक सुखाचा अनुभव म्हणजेच मोक्ष. आणि त्यावेळेला जेव्हा आपण ह्या श्लोकाची चर्चा केली होती, तेव्हा शांती म्हणजेच मोक्ष असं वाटू शकतं, ह्याच्यावर आपण चर्चा केली होती, की आधी शांती मिळते आणि ती शांती तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाते. अशा पद्धतीचं वर्णन जर तुम्हाला शक्य झालं वेळांच्या दृष्टीने, तर तुम्ही तो 15व्या श्लोकावरचा भाग काढून ऐकलात तर त्याच्यावरचं विवेचन स्पष्ट करता येईल, म्हणजे तुम्हाला होईल आपोआप ते स्पष्ट. तर इथे मोक्षाच्या अलीकडची स्टेज आहे आणि ही मोक्षाची स्टेज आहे, असा त्या दोन ह्याच्यामध्ये मी 15व्यापासून 28व्या पर्यंत एक मोठा योग प्रक्रियेच्या आधारानेच घडलेला प्रवास आहे. साधकापासून ते सिद्धापर्यंत घडलेला असा तो छान त्यांनी तो दाखवलाय, मला जाणवला म्हणून म्हटलं तो सांगूया. आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया, त्याच्यावर फार सांगायची गरज नाहीये, पण वाचून घेऊया. एखाद दुसरा शब्द सांगायला लागेल तेवढा मी सांगते. 387 ते 390 अशा ओव्या आहेत. या सोपिया योगस्थिती उकलू देखिया गा बहुती संकल्पाची या संपत्ती उरसोनिया. मी मराठी अर्थ वाचण्याआधी अभंग ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या वाचते, म्हणजे तुम्हाला बरंच कळेल. पार्था संकल्पाची सकळ संपत्ती सर्वथा परती ठेवोनिया. ही सगळी बाजूला ठेवून संकल्परूपी संपत्ती सहज सुगम ऐसा योग पंथ चोखाळोनी मुक्त झाले बहु. इथे संकल्पाला संपत्ती म्हटलीये. आपल्याला मागे आपण कुठला तरी एक श्लोक बघितला, मला वाटतं सगळे कामसंकल्प सगळे सोडून द्यावेत वगैरे जेव्हा बघत होतो तेव्हा काय सांगितलं होतं त्यांनी, संकल्पाला पुत्रशोक घडवा अशी एक कल्पना ज्ञानेश्वरांनी मांडलेली आठवते का तुम्हाला, की मूळ संकल्प मी देह आहे, त्याच्यातून पुढचे पुढचे संकल्प येतात, किंवा एक समजा आम्हाला अमुक एक हवं आहे असा मूळ संकल्पाला, मग तो संकल्प त्याची पूर्ती व्हावी या दृष्टीने बाकीचे संकल्प उठतात, ते सगळे उठणार नाही त्याची काळजी घेतली म्हणजे मूळ संकल्पाला पुत्रशोक घडवला अशी कल्पना होती तिथे. इथे आता संकल्पाला संपत्ती म्हणली आणि ती सगळी संपत्ती बाजूला ठेवून द्या असं म्हटलंय. आता या ओवीचा पुस्तकात दिलेला अर्थ वाचते. या सोप्या योगावस्थेने
अनेकांनी संकल्पाची संपत्ती टाकून मोक्षाचे दर्शन मिळवले आहे. म्हणजे संकल्प जर सोडला तर गोष्टी सोप्या होतात, असं पण एक सांगायचंय. जोपर्यंत संकल्पातूनच तुम्ही मोकळे होत नाही, तोपर्यंत ही योग प्रक्रिया तुम्हाला साधणं अधिकच अवघड आहे. संकल्पाच्या लेव्हलवर जर तुम्ही मुक्ती प्राप्त केली, तर पुढची वाट सोपी आहे, असं एक इंडिकेट केली. ते सुखाचे मी सांगाते, आले परब्रह्म आंतवते, ते लवण जैसे जळाते, सांडून येणे. अभंग ज्ञानेश्वरी. योगस्थितीचे ह्या ओळखोनी मर्म, सुखे परब्रह्म पावलेते. जैसे जळा लागी भेटता लवण, जळाते सांडोन राहून येणे. जे एकत्व किंवा आत्मतदाकारता आहे ती कशी आहे ते सांगण्याकरता पाण्यामध्ये मीठ मिसळून गेल्यानंतर ते एकरूप झालंय. त्याला खारट चव आली आहे, पण त्याच्यात आता बाहेर वेगळं काढता येणं शक्य नाही. हाच दृष्टांत कुठलं का उपनिषद ते मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य जेव्हा मैत्रेयीला समजावून सांगत असतात, तेव्हा हाच दृष्टांत देऊन तिला ते ब्रह्मतदाकारता शिकवत असतात. आता याचा अर्थ वाचते. मन सुखाच्या संगतीने परब्रह्माच्या आत येऊन ठेपले, म्हणजे जसे मीठ पाण्याला सोडत नाही, पैसे होय तिये मेळी, मग सामरस्याची या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. तैसा परब्रह्मी होता योगी लीन, जाय विसरोन भिन्नत्वासी. सामरस्य, सामरस्याची राऊळी म्हणजे भिन्नत्वाला तो विसरून गेला. आणि होय तिये मेळी, विश्वासंगे तया ऐक्य मंदिरात, दिसे लखलखाट स्वसुखाचा. तसेच मनही त्या भेटीत समरसत्वाच्या मंदिरात जगासह सुखाची दिवाळी करीत राहते. आता विश्वासंगे तया ऐक्य मंदिरात असं काय म्हटलंय? कारण मी जेव्हा आत्मस्वरूपात विलीन झाला, तेव्हा मी आणि आत्मस्वरूप जसे अभिन्न झालो, तसं विश्व आणि आत्म पण अभिन्न झाल्याची एक अनुभूती त्याला आली. म्हणजे मी, जीव, जगत आणि ब्रह्म असे जे तीन आहेत वेगळे वेगळे असतात नॉर्मली, ते आता एकरूप झालेत. जीवही ब्रह्मत्वाला पोचलाय आणि जगतही ब्रह्मामध्येच विलीन झाल्याचं तो अनुभव घेतो आहे. सर्वम खलविदम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी एकत्र त्याला अनुभव आलेला आहे. म्हणून म्हटलंय की विश्वासंगेतया ऐक्य मंदिरात, दिसे लखलखाट स्वसुखाचा. आता अभिन्नता आणि अद्वैत उरलेच नाही तर दुःख कुठून असणार? मग तो पूर्णपणे सुखमय झालेला आहे. ऐसे आपले पायवरी, चालीजे आपुले पाठीवरी, हे पार्था ना गवे तरी आन ऐके. अर्जुना आपुले पाठीवरी साच, आपुले पायीच चालावेगा. हे थोडंसं सांगावं लागणार आहे. जरासं आपल्याच पाठीवर आपणच चालण्यासारखं आहे असं ते म्हणतात. ऐसे अवघड वाटले हे देख, तरी तुझे ऐक सांगेन ते. आन म्हणजे दुसरं, हे ना गवे म्हणजे आता मी तुला एक सांगतोय, पण हे जर तुला कळत नसेल व तू अजून काहीतरी सोपं सांगेन म्हणजे तुला पुढे. आता हे आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखं आहे म्हणजे काय? तर चित्ताचं अवधान हे स्वच्या म्हणजे आत्म्याच्या मीच्या मूळ स्फुरणावर राहिलं की आत्मभाव येतो आणि देहभाव जातो. देह म्हणजे मी असं वाटणं म्हणजे देहभाव. आता जेव्हा एखादा माणूस आपल्यापासून निघून जातो तेव्हा तो आपल्याकडे पाठ करून जातो. आता देहभाव आपल्याला सोडून चाललाय, त्यामुळे आपल्याला दिसतीये काय? देहभावाची पाठ. देहभावाच्या पाठीकडे बघून आपण आत्मस्थितीच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकतोय. आपण आत्मभावात आहोत, देहभाव सोडून निघून गेलाय, आपल्याला देहभावाची पाठ दिसतीये आणि आपण पाऊल पुढे टाकतोय. याचा अर्थ आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालणं म्हणजे आपली प्रगती होतीये. हे जरा समजून घ्यायला अवघडच आहे. म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीने सुद्धा तेवढं ते मला कळलं नाही. माधवानंद मदतीला होते त्यामुळेच कळलं. काही काही दृष्टांत किंवा एक तर ती भाषा आणि त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे
कोणीतरी ज्ञाती व्यक्ती आणि त्याचं विवरण समोर असल्याशिवाय कळणं फार अवघड आहे. इथे आपला आता हा 6व्या अध्यायातला 28वा श्लोक आणि विषय विभाग 4 आंतरिक प्रक्रियेचा होता तो पूर्ण झालाय. ध्यानयोग प्रक्रिया उत्तर भाग. पूर्व भाग जो होता तो सगळं कसं बसावं, आसन कसं असावं वगैरे वगैरे, आणि मानसिक स्थितीमधून कसं इव्हॉल्व्ह होत जावं, संकल्पांना कसं सोडावं, सात्विक धृती कशी अंगी बाणवावी, पेशन्सनी जिथे जिथे मन जाईल तिथून तिथून त्याला कसं ओढून आणावं, हे सगळं करत करत मनाला शांत करावं, अकल्मश व्हावं, सगळे योग प्रक्रियेतले अडथळे पार करून गेल्यानंतर मग हे अत्यंत उत्तम सुख प्राप्त होतं. अशा पद्धतीने आपण या ह्याच्यातले 4 भाग विषय विभाग संपवले. आता पुढच्या वेळेला आपला पुढचा 29 ते 36 समत्व योग. इथं जे म्हटलंय आणि ऐके म्हणजे दुसरी गोष्ट ऐक, की दुसरी गोष्ट आता पुढच्या 29 ते 36 या भागामध्ये सांगणार आहे. ते काय आहे की आत्मस्वरूप, मीपणाचा वेगळेपणा संपतो. म्हणजे माझं आत्मस्वरूप आणि सर्वांच्या ठिकाणी असलेलं आत्मस्वरूप हे एकच आहे, हे जाणलं जाऊन योगाचा सगळ्या जगताशी स्वतःशी जसा संबंध असतो तसाच कसा असतो हे आता पुढे एक्सप्लेन करणार आहेत. मग त्याच्यामध्ये ते आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन वगैरे सगळे ते श्लोक त्याच्यामध्ये येतील, की आता जगातली कुठलीही गोष्ट आणि मी ह्याच्यात पण वेगळेपणा नाहीच उरलेला. तर तेव्हा तो जगात त्याचं इंटरॅक्शन कसं होतं, तेव्हा त्याची काय भूमिका असते त्या सगळ्या संबंधामध्ये जगातल्या विविध गोष्टींची, ते आता पुढे आपण पाहू पुढच्या वेळेला. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.